न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर पालिकेने किमान यापुढे तरी मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली असली, पण आतापर्यंत झालेल्या बिलांचं काय, खर्चाचं काय, म्हणून हे सगळे पेशंटचे नातेवाईक आपण याच भागात घेऊन आलो या विहिरीपाशी. कारण याच विहिरीतनं पाणी प्रदूषित होऊन जिबेचा प्रादुर्भाव झाल्याचं बोललं जातं. अर्थात पालिका आयुक्त ते मान्य करत नाहीत, पण आता स्वतः आरोग्यमंत्र्यांनीच ते कबूल केलं. आणि आता कुठे मग डागडुजी तात्पुरती मलमपट्टी म्हणतात, हे गरडर जाळ्या लावून काम सुरू आहे. पण आतापर्यंत किमान आज पेशंटचा आकडा आहे 111 आणि ऍडमिट किमान 60-70च्या वरती आहेत. 18 पेशंट व्हेंटिलेटरवरती आहेत. त्यातले जे काही पेशंटचे नातेवाईक आहेत, मला सांगा तुमचं कोण ऍडमिट आहे, कुठे ऍडमिट आहे, आतापर्यंत खर्च काय कुठे? नाही, माझं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत त्यांनी म्हणलं अरेंजमेंट केलेली आहे, पण आधी जे आम्ही माहीत नसताना दिनानाथमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्याचं काय, जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे. कोण ऍडमिट आहे तुमचं? माझा भाऊ ॲडमिट आहे आतला आणि त्याला व्हेंटिलेटरवर आहे. ते म्हणतात की आता दुसरीकडं म्हणजे त्यांनी जे हॉस्पिटल सांगितलेली आहेत, पण आता व्हेंटिलेटर काढून आम्ही शिफ्टिंग व्हायचं का? ज्या वेळेला आमचा आजार झाला त्यावेळेला ऐन वेळेला आम्ही जिथं जवळ आहे दिनानाथ DSK पण तिथंच जाणार ना. पण डॉक्टर समजा शिफ्टिंग करायला डॉक्टरची परमिशन आहे का? नाही ना, व्हेंटिलेटर असताना कोणी परवानगी देईल ना, त्याने नाहीच म्हणणार ना. आता आणि हे 2-3 दिवसात शासनानं काढले ना की कमला नेहरू शिफ्ट करा किंवा ह्याच्याकडं. पण आधीचं आमचं जे बिल झाले 4.5-5 लाख त्याचं काय, आणि अजून पुढं होणार आहे त्याचं. तुमचं नाव काय? विनायक जोशी आणि पेशंटचं नाव आहे विकास जोशी. हे केस स्टडी मी यासाठी घेतोय, असे एक नाही, मी 100च्या आसपास पेशंट आहेत. तुमचं कोण ऍडमिट आहे? मुलगा आजारी आहे. मुलगा कुठे ऍडमिट आहे? ग्लोबल हॉस्पिटलला. ग्लोबल हॉस्पिटल. हो. ताई, तुमचे मिस्टर ऍडमिट आहेत. आतापर्यंत बिल किती आलं, कुठे ऍडमिट आहे, काय परिस्थिती तुमची? त्यांचं आता जरा बरं वाटतंय, पण बिल खूपच झालंय. एवढं परिस्थिती नसते, मुलं लहान असल्यावर कसं करायचं? हे त्यांच्या लापरवाहीमुळे असं झालं ना. त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. बिल थोडंफार तरी कमी करायला पाहिजे. किती आलं बिल? 7 लाख पर्यंत आले. 7 लाख. पण काय करतात मिस्टर? आता तेच ऍडमिट आहे म्हणून. कंपनीत आता तर 6 महिने त्याला तर कव्हरिंगला थोडंफार पैसे वगैरे लागतील. आता जेवढे बिल आले तर पुढे जाऊन आपण कसं करायचं? आता खर्च कसं भागवतात आता? आता काय करणार, चालूच आहे तो उतार, अजून द्यायचेच बाकी आहेत ते. मुलं लहान लहान आहेत आणि रेंट नाही स्वतःचं, म्हणजे आता घर भाडं आता वगैरे पालिका द्यावं म्हणते लागतंय. पेशंट शिफ्ट करा. पॉसिबल आहे तुम्हाला पेशंट शिफ्ट करणं? नाही ना, आता बघू आता. नाही ना तसं, आता बघू आता काय म्हणतात. नाही तसं पॉसिबल तर नाही आम्हाला. कुठे ऍडमिट कुठे? ग्लोबलला. आता तब्येत बरी आहे का? हो, आता पहिल्यापेक्षा जरा बरी. बिल कशी भरतोय सगळं? याचं त्याचं कडनं करून. तुमचं गाव कुठलं? आम्ही धुळ्याकडचे. धुळ्याकडची. इथं राहतं कुठं? कोल्हेवाडीला. म्हणजे हे जे पेशंट आहेत ना, या जो परिसर आहे, मी पुणे शहराचं उपनगर आहे ती सगळे. म्हणजे आता पहिली गावं होती, आता पालिकेत जरी घेतली होती, पण अजूनही आरोग्य यंत्रणा हँडओव्हर नसल्यामुळं पालिका आणि झेडपीच्या वादात इथं आरोग्य अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे. पाणी पुरवठा असा दूषित होतोय. म्हणजे रॉ वॉटर अक्षरशः खडकवासला धरणातलं इकडं सगळ्यांना पुरवलं जातं आणि त्यातनंच हे जीबीएचचं प्रदूषण वाढलं तर बॅक्टेरियाचं. आणि आज हे पेशंटची अशी अवस्था आहे. लाखांनी बिलं आहेत. म्हणजे काय सांगायचं, असे किती पेशंट आले तुमच्या? आमचे तर कमीत कमी 20-25 पेशंट असतील. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की फक्त वॉटर फिल्टर नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि हे काय म्हणतात, आरोग्य केंद्राचं काय बोलतात, मग तुम्ही टॅक्स आमच्या गावाचा घेता, सगळं घेता, मग आरोग्य केंद्र का नाही आतापर्यंत हँडओव्हर करून घेतले तुम्ही? हे फक्त तुझं माझं चाल ढकल. आता खडक वाचल्यापर्यंत कॉर्पोरेशन झालेलं आहे. तुम्ही सगळ्या प्रकारचा त्यांचा वॉटर टॅक्स घेताय, रोड टॅक्स घेताय, सगळे टॅक्स तुम्ही त्या प्रकारचे घेताय. मग आता ज्यावेळेस तुम्ही आता पेशंट आहे, या पेशंटला खरं गरज आहे वैद्यकीय सुविधेची, त्यावेळेस तुम्ही कशाला ढकलता की हा जिल्हा परिषदचा आहे, हा कॉर्पोरेशन मधला आहे. बरं, कॉर्पोरेशन मधला असू दे, पण तुम्ही ही जी सुविधा आहे कमला नेहरूमध्ये जाऊन मोफत उपचार घ्या, ही ऍडमिट झाल्यानंतरची सुविधा तुम्ही सांगितली. पण जे पेशंट पहिले ऍडमिट आहे त्यांच्याकरता तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? त्यांना आता काय काय बघितले तुम्ही, रिक्षा चालक आहेत, काही कंपनीमध्ये कामाला जाणार आहेत, यांना 7-8 लाख बिल यांनी कुठनं भरायचे? ते यांना शासनाने प्रशासनाची चूक आहे. रॉ वॉटर या भागामध्ये प्रशासन प्रोव्हाइड करते, त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची असणार आहे. आणि प्रशासनाने यांचा जो काय खर्च आलेला आहे तो खर्च सर्व उचलावा. नाही उचलला तर मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल. सर, एक नागरिक म्हणून माझी पण ही मागणी आहे की ज्या लोकांचा आज खर्च झालेला आहे त्याचा काहीही विचार न करता लगेच प्रशासनाने यांचे बिलं पारित करावीत. कुठलाही आश्वासन द्यायचं नाहीये, कागदोपत्री बोलायचं नाहीये, लगेचच त्यांनी कामाला लागायचं आणि करायचं. कारण 2017 पासून हे गावं महापालिकेत गेले. सर, आम्ही 8 वर्ष झाले महापालिकेला 4पट टॅक्स झालेला आमचा, ग्रामपंचायत ते महापालिका टॅक्स 4पट झालाय, पण आम्हाला औषध फवारणी सुद्धा आमच्या भागात झालेली नाही.
पाण्याचा आज प्रश्न जिवंत झालेला आहे म्हणून आपण पाण्याबद्दल बोलतोय, पण साधं औषध फवारणी सुद्धा महापालिकेने इथे केलेली नाहीये. पण फक्त आम्ही टॅक्स भरायचा का 4 पट? त्यामुळे माझं एकच मागणी आहे की ज्या लोकांना आज हा खर्च आलेला आहे, हातावर पोट भरणारे लोक आहेत, त्यांना सरसकट काही याच्या पुढे काही निगा न बाळगता लवकरात लवकर यांना त्यांचं कम्पेन्सेशन करण्यात यावं, अशी एक नागरिक म्हणून मी मागणी करतोय. काय बोलू मी या माऊलीकडे बघून तर अक्षरशः मी काही सुचत नाही. काय शेवटची मागणी काय? तर त्यांनी सगळं कर्ज माफ करायला, आपलं म्हणजे ते जे पैसे बिल. वगैरे बिल माफ करायला पाहिजे, बस एवढीच मागणी आमची. तुमचं नाव सांगा पुन्हा. अनिता विवेक शिरसाट. सर आणि कधीपासून ऍडमिट कुठं? त्यांना आता 8 दिवस झाले, गेल्या मंगळवारपासून 21 तारखेपासून ऍडमिट. खर्च किती आला आतापर्यंत? 7 लाख आले. हे बघा, एक प्राथमिक उदाहरण का घेतो मी केस स्टडी म्हणून. 7 लाख खर्च आलाय. साध्या कंपनीत कामाला आहे, धुळ्याचं कुटुंब आहे, इथं पोटापाण्यासाठी या कोलेवाडी स्थायिक झालं आणि त्यांना जीबीएसने गाठलंय. 8 लाखाचा खर्च इकडून तिकडून उणसुण्या करून भरलाय, पण ते कर्ज फेडायचं कसं? आज असे एक नाही, किमान 100च्या वर असे पेशंट आहेत. आता शासन म्हणतं तिकडं कमला नेहरूला, पण कमला नेहरूत मुळात आयसीयू बेडच नाहीत तेवढे. मग एवढे पेशंट आणि पेशंट किमान 2-2, 3-3 महिने आयसीयू बेडवर राहणार आहेत. शिफ्टिंग करता येत नाही, डॉक्टर परमिशन देत नाहीत, कारण सगळ्या नळ्या नाका तोंडावर गेलेल्या आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत सगळी पेशंट. मग न्यायचं कसं? मग हे सगळ्यांचं बिलांचं काय? हा प्रश्न हे सगळे गोरगरीब पेशंटचे नातेवाईक विचारतात, या भागातले राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विचारतात. म्हणून निसल मलमपट्टी करून आरोग्यमंत्र्यांनी इथे येऊन भेट देऊन हा प्रश्न मिटणार नाही. या लोकांची, गोरगरिबांची बिलं शासनाने भरली पाहिजे, कारण चूक महापालिकेची. कारण आजही रॉ वॉटर पुरवलं जाते या भागात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, नांदेड.